नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विशेष खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज घेऊन आलो आहोत रत्नागिरी जिल्हा विशेष सराव प्रश्नपत्रिका. ही 100 प्रश्न आपण घेऊन आलो आहोत या व्हिडिओमध्ये. 100 गुणांसाठी आपण ठेवलेला आहे हा पेपर आणि याचा वेळ ठेवलेला आहे 90 मिनिट. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. हे जे प्रश्न आहेत, आता येणारी जिल्हा पोलीस पाटील भरती रत्नागिरीची जी भरती येणार आहे पोलीस पाटीलची, त्यासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. जिल्हा विशेषवरती खूप जास्त भर दिला जातो पोलीस पाटील भरतीसाठी. तर मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला सर्वांना सराव करायचा आहे. एक एक दोन दोन वेळेस हा व्हिडिओ बघायचा आहे आणि हे जे प्रश्न आहेत ते नोट डाऊन देखील करायचे आहेत तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला परत परत ते रीड करता येतील. तर मित्रांनो, सुरुवात करूयात प्रश्नांना. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? त्याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच 1 मे 1981ला. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क म्हणजेच रत्नागिरी या जिल्ह्याच्या ठिकाणीच मुख्यालय आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच 9 तालुके आहेत. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब म्हणजेच 237 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच कोकण विभागात येतो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता तालुका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत नाही? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच वैभववाडी हा जो तालुका आहे तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड, गुहागर आणि लांजा हे तालुके येतात, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच मंडणगड. तर या मंडणगड या तालुक्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? दक्षिणेकडील तालुका कोणता? त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच राजापूर तालुका हा सर्वात दक्षिणेकडील आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, थिबा राजवाडा रत्नागिरीतील कोणत्या देशाच्या राजासाठी बांधला होता? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच ब्रह्मदेश, म्यानमार देशाच्या राजासाठी बांधला होता. पुढील प्रश्न मित्रांनो, लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान कोठे आहे? ह्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ चिखली या ठिकाणी आहे. हे जे रत्नागिरी जिल्ह्यातीलच ठिकाण आहे, लक्षात ठेवायचे मित्रांनो. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, कवी केशवसूत यांचे स्मारक कोठे आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, कवी केशवसूत यांचं जे स्मारक आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच मालगुंड येथे आहे. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध हापूस आंब्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच अल्फोन्सो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या फळाचे संशोधन केंद्र आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणत्या फळाचे संशोधन केंद्र आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ड म्हणजेच ब आणि क दोन्ही, म्हणजे आंबा आणि काजू हे दोन्हीही पिके रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेतली जातात. त्यांचे दोन्हीचेही संशोधन केंद्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या तालुक्यात प्रस्तावित आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच राजापूर या ठिकाणी. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, चिपळूण शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क म्हणजेच वशिष्ठी नदी काठी वसलेले आहे चिपळूण हे शहर. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, परशुराम मंदिर कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच चिपळूण या शहरामध्ये आहे परशुराम मंदिर, लक्षात ठेवा.
पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच दापोली या ठिकाणी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 4 कृषी विद्यापीठ आहेत. हे बाकीचे कुठे आहेत ते मला कमेंटद्वारे कळवा. एक जे आहे ते दापोली या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, दापोली कृषी विद्यापीठाचे नाव काय आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील गरम पाण्याचे झरे कोठे आहेत? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ड म्हणजेच वरील सर्व. राजापूर, संगमेश्वर आणि आखली या सर्व ठिकाणी आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोकणची काशी म्हणून कोणते ठिकाणाला ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच गणपतीपुळे या ठिकाणी आपण फिरायला देखील जात असतो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, स्वामी स्वरूपानंद यांचा मठ कोठे आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच पावस या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी कासव महोत्सव साजरा केला जातो? बरोबर उत्तर मित्रांनो ब हे ऑप्शन आहे. वेळास या ठिकाणी कासव महोत्सव साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच प्रचितगड. लक्षात ठेवा, प्रचितगड या ठिकाणी आहे सर्वात उंच शिखर. वशिष्ठी नदीची उपनदी कोणती? सांगा आता मित्रांनो, वशिष्ठी नदीची उपनदी कोणती? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच जगबुडी. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या रेल्वे मार्गाचे जाळे आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच कोकण रेल्वे. रत्नागिरी जिल्हा हा कोकणामध्ये आहे तर कोकण रेल्वेच असणार. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, खालीलपैकी कोणता किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच जयगड हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पूर्णगड हा किल्ला कोणत्या नदीच्या मुखाशी आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच मुचकुंदी या नदीच्या मुखाशी आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरीतील मुख्य पीक कोणते? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच भात हे उत्पन्न आहे, मुख्य पीक आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने कोणती मृदा आढळते? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच जांभी मृदा आढळते. कोकणामध्ये सर्वीकडे जांभी मृदाच आढळते, जास्त पाण्याचा भाग असल्यामुळे. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, राजापूरची गंगा ही नैसर्गिक घटना किती वर्षांनी घडते? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच अनिश्चित काळाने. याचा कुठला काळ नाही आहे, कधीही घडू शकते ही घटना. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जिल्ह्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच कोयना हा जलविद्युत प्रकल्प जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख बंदर कोणते? रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख बंदर कोणते? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ड म्हणजेच ब आणि क हे दोन्ही म्हणजेच जयगड आणि मिऱ्या. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, सावरकर स्मृती संग्रहालय कोठे आहे? सावरकर स्मृती संग्रहालय कोठे आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच रत्नागिरी या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर महाराष्ट्रात कसे आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ड म्हणजेच सर्वात जास्त आहे लिंग गुणोत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे. लक्षात ठेवा.
जिल्ह्यात कोणत्या खनिजाचे साठे आढळतात? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणत्या खनिजाचे साठे आढळतात? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच बॉक्साईटचे साठे आढळतात. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, संगमेश्वर येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच शास्त्री आणि सोनवी या नद्यांचा संगम होतो संगमेश्वर या ठिकाणी. लक्षात ठेवा. रत्नागिरी जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच 5 विधानसभा मतदारसंघ आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, लोटे परशुराम ही औद्योगिक वसाहत कोठे आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच खेड या ठिकाणी आहे. खेड हा रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका आहे जो की पुण्यामध्येही खेड तालुका आहे, कन्फ्यूज होऊ नका. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यात कोणते विमानतळ आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच कोस्ट गार्ड एअर स्टेशन हे विमानतळ आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जिल्ह्यातील पहिली सहकारी साखर कारखाना कोठे आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ड म्हणजे संगमेश्वर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, धोपेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच राजापूर या तालुक्यामध्ये आहे. पुढील प्रश्न बघूयात, रत्नागिरी जिल्ह्यात कोणती आदिवासी जमात आढळते? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच कातकरी ही आदिवासी जमात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, आरेवारे समुद्रकिनारा कोणत्या शहराजवळ आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच रत्नागिरी या शहराजवळ आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, हर्णे बंदर कोणत्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? हर्णे बंदर, तर लक्षात ठेवा मित्रांनो हर्णे बंदर हे ऑप्शन ब म्हणजेच मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी किती पाऊस पडतो? तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच 3000 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, काजळी नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच रत्नागिरी हे शहर वसलेले आहे काजळी नदीच्या काठी. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, स्टार मार्क करून ठेवा. तर पुढील प्रश्न बघूयात, कोळथरे हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ड म्हणजेच वरील सर्व. समुद्र किनारा देखील आहे, आंबा देखील आहे, तिथे पर्यटन निसर्ग पर्यटन देखील आहे. कोळथरे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात, अंजनवेलचा किल्ला कोणत्या नावाने ओळखला जातो? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच गोपाळगड या नावाने ओळखला जातो. तर पुढील प्रश्न मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या फळाला GI टॅग मिळाला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच हापूस आंबा तिथला प्रसिद्ध आहे, तर हापूस आंब्याला GI टॅग मिळालेला आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मारुती मंदिर पांढरा समुद्र कोठे आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच रत्नागिरी या ठिकाणी आहे. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, थोडं फास्ट घेतो. बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मस्थान कोठे आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच पोंभुर्ले या ठिकाणी आहे. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, दूधपापेश्वर मंदिर कोठे आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच धोपेश्वर येथे आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरीतील प्रसिद्ध पटवर्धन यांची कोणती संस्था आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच बँकेची संस्था आहे, बँक आहे त्यांची. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यात मत्स्य महाविद्यालय कोठे आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क
म्हणजेच शिरगाव या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कशेडी घाट कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमेवर आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजेच रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरती कशेडी घाट आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, आंबेनळी घाट कोणत्या मार्गावरती आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजेच महाबळेश्वर ते महाड या मार्गावरती आहे. पुढील प्रश्न आहे, बावन नदी कोणत्या नदीच्या उपनदी आहे? बावन नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ, म्हणजेच शास्त्री नदीची उपनदी आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, मार्लेश्वर हे प्रसिद्ध मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजेच संगमेश्वर या तालुक्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जिल्ह्यातील प्रमुख फळ प्रक्रिया उद्योग कशावर आधारित आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ, म्हणजेच आंबा आणि कोकम या उद्योगावरती आहे. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील दूध उत्पादनात अग्रेसर असणारी संस्था कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क, म्हणजेच रत्नागिरी जिल्हा दूध संघ. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, हेडवी येथे दशभुजा गणपती मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? हेडवी येथील दशभुजा मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ, म्हणजेच गुहागर या तालुक्यामध्ये आहे. पुढील प्रश्न मित्रांनो, रत्नागिरीतील समुद्र किनाऱ्यावरील किल्ला कोणता? रत्नागिरीतील समुद्र किनाऱ्यावरील किल्ला कोणता? तर ऑप्शन अ हे बरोबर उत्तर आहे, रत्नदुर्ग हा समुद्र किनाऱ्यावरील किल्ला आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खेड शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ, म्हणजेच जगबुडी नदीकाठी आहे खेड हे शहर. पुढील प्रश्न, गुहागर मधील प्रसिद्ध समुद्र किनारा कोणता? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ड. ऑप्शन ड खाली आहे मित्रांनो, वरीलपैकी सर्वच, म्हणजेच वेळणेश्वर, गुहागर बीच आणि हेदवी हे सर्वचे सर्व प्रसिद्ध समुद्र किनारे आहेत गुहागर या तालुक्यामधील. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, चिपळूणमधील बहादूर शेख नाका कशासाठी प्रसिद्ध आहे? बहादूर शेख हा नाका कशासाठी प्रसिद्ध आहे चिपळूणमधील? तर हा नाका आहे, याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजेच ऐतिहासिक पूल आणि प्रवेशद्वार या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता पर्वत आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजेच आपला सह्याद्री पर्वत आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कुंभार्ली घाट कोणास जोडतो? तर कुंभार्ली घाट फेमस आहे, ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो 100%, लक्षात ठेवा मित्रांनो. कुंभार्ली घाट हा कोणास जोडतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजे चिपळूण आणि कराड या शहरांना जोडतो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, रत्नागिरी जिल्ह्याची दक्षिण सीमा कोणत्या नदीने निश्चित केली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजेच विजयदुर्ग खाडी या नदीने सीमा निश्चित केलेली आहे दक्षिणेकडील. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, फिनोलेक्स कंपनीचा कारखाना रत्नागिरीत कोठे आहे? फिनोलेक्स ही पाईपची कंपनी आहे, या कंपनीचा कारखाना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोठे आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजे मिरजोळे हे या ठिकाणी आहे फिनोलेक्सचा कारखाना. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील पतित पावन मंदिर कोणी स्थापन केले? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजेच सावरकर यांनी पतित पावन मंदिर हे स्थापन केलेले आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात मोठे वनक्षेत्र कोणत्या तालुक्यात आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन अ हे आहे, संगमेश्वर या तालुक्यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्याचा साक्षरता दर 2011च्या जनगणनेनुसार किती आहे?
तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजेच 82% हा साक्षरता दर आहे 2011च्या जनगणनेनुसार. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या फळाला कोकणचा राजा म्हटले जाते? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजेच आंबा. आंबा सर्वांना माहिती आहे. पुढील प्रश्न मित्रांनो, रत्नागिरीत कोणत्या संशोधनाची केंद्र आहेत? तर पुढील प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ड, म्हणजेच वरील सर्व. म्हणजे काजू संशोधन केंद्र आहे, नारळ संशोधन केंद्र आहे, मसाला संशोधन पिकं घेतली जातात, सर्व आहे मित्रांनो. वरील सर्व हे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, जिल्ह्यातील वेळणेश्वर मंदिर कोणत्या देवतेचे आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजेच शिव मंदिर आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरीत नगर वाचनालयाची स्थापना केव्हा झाली? नगर वाचनालयाची स्थापना केव्हा झाली? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजेच 1850 या साली झालेली आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जिल्ह्यातील भाटचे बीच कशासाठी प्रसिद्ध आहे? रत्नागिरी जिल्ह्यातील भाटचे बीच कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन ड हे बरोबर उत्तर आहे, म्हणजेच सरूची झाडे, नारळ संशोधन केंद्र आणि समुद्रकिनारा यासाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, करबुडे रेल्वे बोगदा कोकण रेल्वे कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. करबुडे या रेल्वे बोगद्यावरती खूप सारे प्रश्न येतात, लक्षात ठेवा मित्रांनो. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती ग्रामपंचायती आहेत? हे अंदाजे उत्तर असणार आहे, लक्षात ठेवा. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजेच 846 ग्रामपंचायती आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. हा प्रश्न आपल्याला पोलीस पाटील भरतीसाठी येऊ शकतो, कारण हा ग्राम लेवलचा आहे. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जिल्ह्यातील कोणत्या गावात धोधो धबधबा आहे? धोधो हा धबधबा जिल्ह्यातील कोणत्या गावात आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणत्या गावात? तर ह्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो लांजा या गावामध्ये धोधो धबधबा आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? तर हेही महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन ब उत्तर आहे, रत्नागिरी शहर हे मुख्यालय आहे रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिसांचं. तर पुढील प्रश्न आहे, जिल्ह्यातील बौद्ध लेणी कोठे आढळतात? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, म्हणजेच पन्हाळे काजी या ठिकाणी बौद्ध लेणी आढळतात. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील मिऱ्या हे काय आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजेच हे बंदर आहे. मिऱ्या हे बंदर रत्नागिरी जिल्ह्यातील आहे, लक्षात ठेवा. जिल्ह्यातील मुख्य जलस्रोत कोणता? तर जिल्ह्यातील मुख्य जलस्रोत आहे नद्या, म्हणजे कोकणातील नद्या ज्या आहेत त्या मुख्य जलस्रोत आहे. ऑप्शन ब बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरीत शासकीय तंत्रनिकेतन कोठे आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ड, म्हणजेच थिबा पॅलेस जवळ, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोकण जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? कोणत्या जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्याची निर्मिती झाली? त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क, म्हणजेच रत्नागिरी विभाजन पूर्व. ओके. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्याची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क, म्हणजेच कोकण या नावाने ओळखली जाते. पूर्ण किनारपट्टी जी आहे ती सर्व कोकण किनारपट्टी म्हणूनच ओळखली जाते, कुठल्याही जिल्ह्याची असू द्या. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती खाडी आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती खाडी आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ड, ड म्हणजे सर्वच. तर जयगड खाडी, दाभोळ खाडी,
बाणकोट खाडी या सर्व खाड्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतात, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, चिपळूणमधील प्रसिद्ध जलविद्युत निर्मिती केंद्र कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच कोयना टप्पा 4, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, रत्नागिरीत भगवती मंदिर कोणत्या किल्ल्यावर आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ रत्नदुर्ग या किल्ल्यावरती भगवती मंदिर आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, लांजा हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? लांजा हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो? तर ऑप्शन अ हे उत्तर बरोबर आहे, काजू उद्योगासाठी. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरीत दरवर्षी कोणता उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच होळी. शिमगा हा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, म्हणजेच पूर्ण कोकण भागामध्ये हा शिमगा खूप उत्साहात साजरा केला जातो. दुसरं म्हणजे गणपती, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जिल्ह्यातील परशुराम तलाव कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच चिपळूण या तालुक्यामध्ये, चिपळूण या ठिकाणी आहे. तर पुढील प्रश्न मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील दत्त मंदिर म्हणजेच स्वयंभू कोठे आहे? उत्तर मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच नाचणे या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न मित्रांनो, राजापूरची गंगा कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर उत्तर आहे मित्रांनो बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच उन्हाळे या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या रेल्वे झोनमध्ये येतो? रत्नागिरी जिल्हा कोणत्या रेल्वे झोनमध्ये येतो? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच कोकण रेल्वे कॉर्पोरेशन या झोनमध्ये येतो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न मित्रांनो, जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय कोणता? तर हे उत्तर सर्वांना आलं पाहिजे मित्रांनो. तुम्ही रत्नागिरीतले असाल, 100% रत्नागिरीत जिल्ह्यासाठी तुम्ही पोलीस पाटीलसाठी भरताय तर तुम्ही तिथले रहिवासी पाहिजे. तर तुमचा हा प्रश्न 100% चुकला नाही पाहिजे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ शेती व मत्स्य व्यवसाय, लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यात कोणते फळ मोठ्या प्रमाणात निर्यातीस योग्य आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच हापूस आंबा. हा हापूस आंबा सर्वात जास्त निर्यात केला जातो रत्नागिरी जिल्ह्यात, फेमस असा आंबा आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ कोठे आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच चिपळूण या ठिकाणची जी बाजारपेठ आहे ती जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पुढील प्रश्न मित्रांनो आणि हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध काजू प्रकार कोणता? रत्नागिरी जिल्ह्यातील जो काजूचा व्यवसाय आहे तो काजू कुठल्या प्रकारचा आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व. ऑप्शन ड म्हणजेच ओला काजू, सुका काजू, वेंगुर्ला म्हणजे हे 3 प्रकारचे काजू रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेतले जातात. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. ओके, आणि तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावरती हवा आहे किंवा माझ्या व्हिडिओमधले काही चुका असतील ते मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. मित्रांनो मी प्रयत्न करतोय की तुम्हाला एकदम चांगले कंटेंट द्यावेत आणि ही पोलीस पाटील जी भरती आहे त्या भरतीमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळो. तुम्हाला जर माझी ही PDF हवी असेल, मी एक 500+ प्रश्नांची जे की संभाव्य प्रश्न असतील पोलीस पाटील भरतीसाठी, तर हे जे PDF हवी असेल तर तुम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे मित्रांनो. 92 72 16 51 24 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मला डायरेक्ट कॉल केला तरी चालेल. मित्रांनो मी तुम्हाला ही PDF जी आहे ती आपण लवकरच लॉन्च करणार आहोत. तुम्ही त्या अगोदर मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला एका WhatsApp ग्रुपमध्ये जॉईन करेल आणि त्यानंतर तुम्हाला ही PDF जेव्हा लॉन्च होईल तेव्हा तुम्हाला सर्वांना शेअर केली जाईल. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक्यू सो मच.